नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नवीन रेसिपीसोबत आज आपण पुन्हा भेटूया. छान चटपटीत अशी आपण मसाला कैरी बनवूया. आंबे आणि कैरीचं सीझन चालू आहे. तर हे मी अर्धा किलो कैरी घेतली. छान स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि सालं काढून घेतली. आणि आता आपण लांब लांब कट करून घेऊया. छान कैरी घ्यायची, मध्ये असं कडक असलं पाहिजे मधली कोय, म्हणजे टिकायला छान टिकतात. जर कवळी असेल तर लवकर खराब होऊ शकते. छान लांब लांब कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ताटामध्ये ठेवू तर आपल्याला सोपं जाईल. तर सगळे आपण तिन्ही पण कैरीचे छान लांब लांब काप करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आणि जेव्हा आपल्याला आता मसाला लावायचा तर आपण थोडंसं रुंद भांडं घेऊन त्याच्यामध्ये हे कैरी जे काप केले ते टाकून घेऊया. तर आपण आता हे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि काय काय मसाला लागते तो पण तुम्हाला दाखवते मी. तर मी जिरे आणि धने आधीच मी भाजून पावडर करून ठेवलं. अर्धा चमचा मिरी पावडर घेतला, अर्धा चमचा मी हिंग घेतला, 1 चमचा हाफ सुंठ पावडर घेतला, 1 चमचा मी भाजलेले जिरेची पावडर घेतली, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलं. तुम्ही ओवा पावडरसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये, अर्धा चमचा. सगळे मसाले आपण छान एकत्र मिक्स करून घेऊया. आणि हे जे आपण रुंद भांड्यामध्ये कैरीचे काप करून ठेवले त्याच्यावरती तो सगळा मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे जे पूर्ण आपण काप केले त्याला व्यवस्थित लागल्या गेला पाहिजे. आणि हे मी साखरेचं पावडर घातलं, 2 ते 2.5 चमचे घातलं. कैरी जर आंबट असेल तर तुम्ही एखादा चमचा पिठी साखर वापरू शकता. तर मी 2.5 चमचे पिठी साखर घातलं, कारण माझी कैरी थोडीशी गोड आहे. आणि आपल्याला हे पटपट मिक्स करून व्यवस्थित ताटामध्ये पसरवून ठेवायचं आहे, कारण पाणी सुटायच्या पहिले हे पटपट ताटामध्ये ठेवून हे उन्हामध्ये ठेवायचं. आणि एकमेकाला ते चिटकलं पण नाही पाहिजे आणि ते एकत्र ठेवल्यामुळे त्याला पाणी पण नाही सुटलं गेलं पाहिजे. तर हे एक दिवसभर मी छान उन्हामध्ये ठेवलं. जर तुम्ही जास्त पातळ काप केले तर ते ताटाला चिटकू शकतात, त्याच्यामुळं सारखं खालीवर करत राहायचं. दुसऱ्या दिवशी मी एका ताटामध्ये ठेवलं. 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलं. एकसारखं जर 4 दिवस ऊन लागलं त्याला तर मग 4 दिवसामध्ये ही कैरी आपली वाळल्या जाते. आणि थोडंसं जरी वातावरण चेंज झालं की मग ते थोडंसं नरम पडतं, तर 5 ते 6 दिवस लागू शकतात वाळवण्यासाठी. तर मसाला कैरी जर तुम्ही अशी वाळवून ठेवली तर तुम्ही खिचडीसोबतही खाऊ शकता, किंवा वरण भात किंवा भाजी पोळी जरी असली तरीच हे तोंडी लावण्यासाठी छान हे मसाला कैरीचा उपयोग होतो. तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील. लहान मुलांना तर खूपच आवडेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.